इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझा मनपूर्वक प्रणाम। भारतीय संस्कृतीचा जयघोष करून त्याची पताका विश्व मंदिराच्या कळसावर रोवणाऱ्या, सनातन वैदिक हिंदू धर्माचं स्तवन करून त्यांचा महिमा संपूर्ण जगाला समजावून सांगणाऱ्या, गगनाला भिडलेलं महाभारत, जमिनीशी नातं सांगणारं रामायण, युवकांचं चिरंतन प्रेरणास्थान, अशा अनेक बिरुदावली प्राप्त झालेल्या थोर आणि सिद्धास्त असे वक्ते आणि लेखक असणाऱ्या, त्याबरोबरच एक खूपच महान असे शिक्षण तज्ञ असणाऱ्या, कुशल संघटक असणाऱ्या, त्याबरोबरच त्रिखंड कीर्ती तत्ववेत्ता असणाऱ्या, परमपूज्य, परममान्य, परमश्रेष्ठ, परमपवित्र, परमवैभवी, परमप्रतापी श्रीमान योगी श्री स्वामी विवेकानंदांवर व्याख्यान देण्यासाठी, भाषण करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्या साक्षीनं उद्युक्त झालेलो आहे। स्वामी विवेकानंद माहीत नाही असा एकही भारतीय, त्यातल्या त्यात एकही हिंदू तुम्हाला सापडणार नाही। ज्यांना स्वामी विवेकानंद माहीत आहेत त्या सर्वांनाच स्वामी विवेकानंदांबद्दल प्रचंड आदर आणि एक महान असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये असते। स्वामी विवेकानंदांनी जे केलं ते स्वतःसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी तर नाहीच नाही। त्यांनी जे केलं ते धर्मासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी आणि संस्कृतीसाठी। स्वामी विवेकानंदांनी साधारण जे 125-150 वर्षांपूर्वी केलं ते पुढची 1500 वर्ष पुरून उरेल एवढं मोठं आणि महान असं आहे। आणि यात कसलीही अतिशयोक्ती नाही। तुम्ही जर त्यांची पत्र वाचली, तुम्ही जर त्यांचे लेख वाचले, भाषणं वाचली, कविता वाचल्या, त्यांचे मुलाखती त्यांच्या ज्या झाल्या ते पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात येईल। अनेकांनी हे लिहून ठेवलेलं आहे। स्वतः विवेकानंदांनीच हे सांगितले की मी जे करून ठेवलेलं आहे ते पुढची 1500 वर्ष पुरून उरेल एवढं सुंदर असं साहित्य आहे आणि इतकं त्यामध्ये मर्म दडलेलं आहे। परंतु ते समजण्यासाठी, मग एका विवेकानंदांनी काय केलं हे समजण्यासाठी दुसरा एखादा विवेकानंद जन्माला यायला लागेल तरच ते समजू शकेल। आणि दुर्दैवानं आपल्या समाजाची अवनती या गोष्टीमध्ये पण आहे की शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा असं आपल्याला नेहमी वाटतं। तसं विवेकानंद जन्माला यावा, परंतु विनाकारण त्याने जर त्याग केला, त्याने जर संन्यास घेतला, तो जर घरातून निघाला आणि जगाचा त्याने संसार केला तर नेमकं आपलं कसं होईल? आपण जो छोटासा संकुचित असा विचार केलेला आहे तो पूर्ण कसा होईल असं आपल्या अनेकांना वाटलं असल्यामुळे विवेकानंद आपल्या घरात जन्माला आले नाही तरी चालतील, ते शेजारच्या घरात आले तरी चालतील असं आपल्याला निश्चितपणे वाटल्याशिवाय राहत नाही। आणि विवेकानंद जन्माला येण्यासाठी आपल्यालाही तेवढी साधना करावी लागते, हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, सावरकर जन्माला आले, आंबेडकर जन्माला आले, टिळक जन्माला आले, झाशीची राणी जन्माला आली, विवेकानंद जन्माला आले। हे सगळे जन्माला आले कारण त्यांना जन्म घालण्यासाठी अत्यंत पात्र असणारे आणि पुण्यकर्म असणारे माता आणि पिता त्यांना लाभले होते। म्हणून आपल्या घरात जर शिवाजी जन्माला यावेत असं आपल्याला वाटत असेल तर आपली शहाजी आणि जिजाऊ होण्याची तयारी आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। विवेकानंद आपल्या घरात जन्माला यावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला स्वतःला विश्वनाथ बाबू दत्त आणि भुवनेश्वरी देवी दत्त होण्याची आपली तयारी आहे का, हा आपल्याला विचार करायला लागेल। कृष्ण जन्माला यायचं असेल तर यशोदा किंवा देवकी हे सगळं जे आहे किंवा वसुदेव हे सगळं आपल्याला व्हायची तयारी आहे का? राम जन्माला यायचे असतील तर दशरथ राजा असतील किंवा सीतेसाठी जनक असतील किंवा रामासाठी कौशल्या आणि त्या सगळ्या आया असतील, हे आपली होण्याची पात्रता आणि तयारी आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आणि मग असं होतं की विवेकानंद जन्माला येऊ शकतो, परंतु तो तर काय देवाचा अवतार होता, देवाचा अवतार आमच्याच्याने शक्य नाही असं म्हणत सहजगत्या आपण त्या गोष्टीवर पाणी सोडून पुढे निघून जातो। आणि आमची पण इच्छा विवेकानंद निर्माण करण्याची होतीच, परंतु ते आपल्याच्याने काय शक्य आहे? शेवटी तो देवाचा अवतार आहे आणि आपण आपलं सर्वसामान्य आहोत असं म्हणत आपण स्वतःच्या नशिबाला दोष देत जीवन जगत राहतो। परंतु जोपर्यंत दुसरा एखादा विवेकानंद जन्माला येणार नाही तोपर्यंत पहिल्या विवेकानंदानं काय केलं हे कुणालाही समजणार नाही आणि हे अत्यंत विशेष असं आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी विवेकानंदांबद्दल बोलताना असं सांगितलं होतं
की ज्याला भारत पूर्णपणे जाणून घ्यायचा आहे त्याने स्वामी विवेकानंदांचं चरित्र आणि त्यांचं सगळं साहित्य पूर्णपणे वाचून आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला विवेकानंद समजले त्याला भारत समजला असं म्हणायला हरकत नाही, कारण भारताची आन बान आणि शान म्हणजे स्वामी विवेकानंद असं टागोरांचं म्हणणं होतं. आणि ते असं म्हणाले होते की इथे सगळं सकारात्मक आहे, इथे नकारात्मक असं काहीही नाही आहे. आणि तुम्ही जर विवेकानंदांचं सगळं साहित्य वाचलं, चिंतन केलं, त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की कुठल्याही गोष्टीसाठी रडत बसणं, अडून बसणं किंवा फक्त प्रश्न उपस्थित करणं आणि मग हे मला कसं शक्य होणार अशी नकारात्मक भावना विवेकानंदांनी कधीही ठेवली नाही. तर मी जिथे लाथ मारीन तिथे पाणी काढीन, मी जिथे झेप घेईन सगळ्या दिशा मला शरण येतील. मी जर एका क्षणामध्ये आभाळाला दगड मारू शकतो आणि आभाळ फाडून काढू शकतो, एका क्षणामध्ये मी वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजू शकतो, एका क्षणामध्ये मी सगळा समुद्र पिऊन टाकू शकतो, एका क्षणामध्ये मी सगळ्या दिशांना थांबवू शकतो. अशा प्रकारची शक्ती तुमच्या आमच्यात आहे आणि त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे असं स्वामी विवेकानंदांनी नेहमी सांगितलं होतं. म्हणून सगळं सकारात्मक त्यांच्या साहित्यामध्ये आहे. महात्मा गांधीजी हे विवेकानंदांच्या आश्रमात गेले आणि त्या बेलूर मठामध्ये त्या आश्रमामध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की मी विवेकानंदांचं सगळं साहित्य वाचलेलं आहे आणि मला पूर्णपणे खात्री आणि विश्वास आहे की विवेकानंदांच्या मार्गदर्शनाने आपल्याला स्वातंत्र्य तर लवकर मिळणारच आहे, परंतु आपले जे सामाजिक प्रश्न आहेत, आपले जे सांस्कृतिक राष्ट्रीय प्रश्न आहेत ते सुद्धा सुटल्याशिवाय राहणार नाहीत. रोमारोला नावाचे एक फार मोठे नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक, त्यांनी असं लिहिलं होतं की 30 कोटी भारतीयांच्या परमार्थ साधनेचं सार म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि मग त्यांचे शिष्य विवेकानंद आहेत. आणि विवेकानंदांच्या एकूण साहित्याची, त्यांच्या ऊर्जेची, त्यांच्या शक्तीची रोमारोलांनी नेहमी त्याचं कौतुक केलेलं आहे. त्याच्याबद्दल नेहमी एक प्रकारचा त्यांनी सकारात्मक असा भावच ठेवलेला आहे. टॉल्स्टॉय आपल्याला माहिती आहे, थोर रशियन कथालेखक आणि गांधींपासून अनेक लोकांनी ज्यांना आपलं गुरु मानलं असे टॉल्स्टॉय, त्यांनी विवेकानंदांच्या अप्रतिम अशा इंग्रजीचं कौतुक केलेलं आहे. मग हे सांगायचं आहे मला की अत्यंत मोठ्या महान लोकांनी विवेकानंदांबद्दल काहीतरी सांगून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. सुभाषचंद्र बोस यांनी तर विवेकानंदांना गुरु मानलं आणि योगी अरविंद हे जेव्हा अलीपूरच्या त्या कारागृहामध्ये होते तेव्हा विवेकानंद महिनाभर त्यांना दर्शन देत होते आणि मार्गदर्शन करत होते आणि ते एका वेगळ्या भावावस्थेमध्ये दोघंही गेले होते असं शेवटी सांगितलेलं आहे. लोकमान्य टिळक हे विवेकानंदांचे काही काळ मित्र झालेले होते. तर असे अनेक मोठे महनीय लोक. माझ्या दृष्टीने एखादा माणूस मोठा का, तर त्याच्या संदर्भामध्ये अनेक मोठी माणसं त्याच्याबद्दल काय सांगतात यावर तो किती मोठा आहे हे आपल्याला कळू शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेक शेकडो लोक खूप काहीतरी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेले, महाराजांना महान म्हटलेलं आहे आणि मग आपल्यालाही ते पटायला लागतं. सावरकरांचंही तसंच आहे, आंबेडकरांचंही तसंच आहे, विवेकानंदांचंही तेच आहे. विवेकानंदांबद्दल शेकडो लोकांनी खूप काही काही लेख लिहिलेले आहेत, भाषणं केलेली आहेत, पण तरीसुद्धा विवेकानंद नावाचा हा महामानव या कुठेही अडकू शकलेला नाही, संपू शकलेला नाही आहे. कोण होते हे विवेकानंद? कसे घडले हे विवेकानंद? कसे वाढले हे विवेकानंद? काय केलं त्यांनी आपल्या व्यक्तित्वाच्या संवर्धनासाठी? तसं पाहिलं तर विवेकानंद हे कलकत्ता विद्यापीठाचे एक साधारण पदवीधर होते. ते केवळ BA झालेले होते, तेही द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले होते. त्यांच्याकडे पदवी एकच होती, परंतु त्यांची पात्रता त्यांच्या पदवीपेक्षा मोठी होती. मला असं वाटतं पात्रता हीच विवेकानंदांची पदवी होती. आणि म्हणून विवेकानंद, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर किंवा तानाजी, नेताजी या सगळ्यांना तोलत असताना त्यांचं शिक्षण नेमकं किती आहे याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी आपल्याला काय एक घनीभूत ऊर्जा दिलेली आहे, काय संचित प्रारब्ध दिलेला आहे आणि पुढच्या पिढ्यांना ते कसं मार्गदर्शक ठरणार आहे याचाच विचार करून आपल्याला त्यांच्यासारखं होता येईल का, हा प्रयत्न आपण हे भाषण ऐकता ऐकता करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 म्हणजे साधारण 150 वर्षांपूर्वी, त्याच्याही अलीकडे विवेकानंदांचा जन्म झाला. विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दास दत्त हे स्वतः वयाच्या 25वीतच संन्यास घेऊन घरातून निघून गेले होते आणि हिमालयामध्ये जाऊन त्यांनी काही तपश्चरण वगैरे केलं होतं. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ बाबू दत्त हे कायदे पंडित होते. त्यांचा ईश्वरावरती विशेष असा विश्वास नव्हता आणि ईश्वर आहे किंवा नाही यामध्ये अडकण्यापेक्षा आपण एक प्रकारचा अज्ञेयवादी राहावं,
असं त्यांच्या वडिलांना वाटायचं, की जेणेकरून आहे किंवा नाही याची चर्चा करण्यापेक्षा असला तर तो असेल, नसला तर नसेल, विनाकारण त्या चर्चांमध्ये अडकण्यापेक्षा आपण आपलं कर्म करत राहणं, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते संगीताचे जाणकार होते, वेगवेगळ्या भाषेंचे ते भाष्यकार होते, वेगवेगळ्या कलांचे ते आस्वादक होते. विवेकानंदांच्या आई भुवनेश्वरी देवी दत्त या स्वतः कर्मयोगिनी होत्या, शिवयोगिनी होत्या, आणि त्यांचा आपले जे शिवशंकर आहेत, तर त्या शिवशंकरांवर प्रचंड विश्वास होता आणि श्रद्धा होती. आणि त्यामुळेच विवेकानंदांचा म्हणजे नरेंद्राचा जन्म झाला अशी त्यांची धारणा होती. त्यांनी काही नवस वगैरे त्या ठिकाणी काही वर वगैरे मागितले होते, नवस वगैरे केले होते, आणि त्यातून त्यांना त्या महान अशा नरेंद्र नावाच्या विवेकानंद पुत्राची प्राप्ती झाली अशी त्यांची श्रद्धा होती. आणि विवेकानंद हे स्वतः सुरुवातीच्या काळामध्ये अज्ञेयवादी, नंतरच्या काळामध्ये काही सैनिक, त्यानंतर आस्तिक आणि त्यानंतर मानवतावादी असे झालेले विवेकानंद. म्हणजे त्यांच्या घरातलं प्रत्येक व्यक्तिमत्व हे एका वेगळ्या उंचीचं एक शिखर होतं, आणि म्हणून विवेकानंदही तसे घडू शकले. त्यांचे आजोबा हे स्वतः आम्ही म्हटलं तसं पारमार्थिक होते, संन्यासी होते. त्यांचे वडील हे स्वतः अत्यंत कायदे पंडित, निपुण असे, निष्णात असे कायदे पंडित होते. आई स्वतः कर्मयोगिनी, शिवयोगिनी होती. आणि विवेकानंद तर शेवटी नरेंद्र आणि विवेकानंदच होते. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या चरित्राचा अभ्यास करायला लागेल. त्यांच्या घरामध्ये बंगाली बोलली जात असे, त्यांच्या घरामध्ये इंग्रजी ऐकली जात असे, त्यांच्या घरामध्ये संस्कृत अभ्यासली जात असे, आणि त्यांच्या घरामध्ये उर्दू ही भाषा जाणली जात असे. म्हणजे वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या भाषांचं साहित्य, वेगवेगळ्या भाषांमधली नाटकं, संगीत, साहित्य, कला, क्रीडा या सगळ्या गोष्टींचा वावर विवेकानंदांच्या जीवनामध्ये लहानपणापासून होता. विवेकानंद संगीतामध्ये विशारद झालेले होते. विवेकानंदांचा गळा अप्रतिम सुंदर असा गळा, त्याला लावण्य लाभलेला गळा होता. आणि संगीतशास्त्रावरचं साधारण एक सुंदर असं विशारद झाल्यानंतरचं पुस्तक विवेकानंदांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलं होतं. अशाही अनेक नोंदी आहेत. विवेकानंद हे समर्थ रामदास सांगतात तसं, कोण पुसे अशक्ताला रोगी बरडा दिसे, की शक्तीने नासती शक्ती नसता विटंबना, शक्तीने पावती सुखे. की शक्ती महत्वाची आहे, बलोपासना महत्वाची आहे. आणि म्हणून स्वतः शिव जसे बलशाली होते, हनुमंत जसे बलशाली होते, तशाच पद्धतीचा भाव विवेकानंदांमध्ये होता. आणि विवेकानंद हे देखील बलोपासना करत असत. खेळण्यामध्ये, संगीतामध्ये, बलोपासनेमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्वतः रमत असत. परंतु एवढं सगळं चाललेलं असताना देखील या जगामध्ये ईश्वर आहे का? तो असेल तर तो असला तर तो मला दिसला पाहिजे, तो मला कळला पाहिजे. आणि मला दिसलेला आणि मला कळलेला ईश्वर मला जगाला दाखवता आला पाहिजे. परंतु त्याच्यासाठी या जगामध्ये ईश्वर हा असला पाहिजे, आणि तो असेल तर मला दिसला पाहिजे, अशा पद्धतीची विवेकानंदांची भावना होती. विवेकानंद लहानपणापासून अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होते. छोटा नरेंद्र अत्यंत हुशार होता. मग गणित असेल, विज्ञान असेल, साहित्य असेल, संगीत असेल, इंग्रजी असेल, सगळ्या विषयांमध्ये त्याची उत्तम अशी प्रगती होती. आणि त्या काळच्या इंग्रजी माध्यमांच्या, म्हणजे ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते, त्या काळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये विवेकानंदांमध्ये नरेंद्राचं शिक्षण झालेलं होतं. परंतु ईश्वराच्या एकूण चिंतनामुळे हा विवेकानंद म्हणजे नरेंद्र अस्वस्थ झालेला होता, व्याकुळ झाला होता, आक्रंदन करत होता की ईश्वर आम्हाला दिसला पाहिजे, तो असला तर दिसला पाहिजे आणि मला जगाला दाखवता आला पाहिजे. व्यक्तिगत मुक्ती मला महत्त्वाची नाही, तर सर्व समाजाची मुक्ती ज्या ईश्वरामुळे घडेल त्या ईश्वराचं चिंतन त्यांनी बराच काळ केलं होतं. आणि असंच एक दिवस नरेंद्र वर्गामध्ये बसलेला होता आणि प्राध्यापक त्या ठिकाणी अनुपस्थित होते, म्हणून प्राचार्य हेस्टी हे इंग्रजीचा तास घेण्यासाठी आले होते. आणि प्राचार्य हेस्टींनी आपल्याकडे जसे कुसुमाग्रज आहेत, आपल्याकडे जसे बालकवी केशवसुत महान कवी आहेत, तसे इंग्रजीमध्ये शेक्सपियर होते, जॉन डन होते, तसे वर्ड्सवर्थ नावाचे एक कवी होते. तर त्यांचे एक्सकर्शन नावाची एक कविता ते शिकवत होते की तुम्ही मनमुरादपणे जीवनाचा आनंद घेतला पाहिजे आणि तुम्हाला निसर्गामध्ये उत्तम प्रकारचा अनुभव, उत्तम प्रकारची अनुभूती मिळू शकते. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक्स्टसी नावाचा एक शब्द वापरला. एक्स्टसी म्हणजे परमानंद, असा आनंद की जो शब्दांमध्ये सांगता येणार नाही, तो अनुभवण्याचाच भाग असू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारची एक अनुभूती येते की आपण आत्मानंदी झालेलो असतो, परमानंदी झालेलो असतो. आपण ते कुणाला सांगू शकत नाही, आपण कुणाला समजावून सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही, परंतु आपल्या हृदयाच्या अंतरंगात, अबोध अशा अंतर्मनामध्ये आपल्याला त्याची जाणीव असते
आणि तो आनंद कसा आहे, काय आहे हे आपल्याला माहीत असतं आणि आपण ते व्यक्त करू शकत नसू. अशा प्रकारची एक्स्टसी किंवा अशा प्रकारची एक भावावस्था ही खूप महत्त्वाची असते आणि ती आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी आपल्याला साधना करायला लागते, असं ते सांगत होते. आणि सांगता सांगता ते असं म्हणाले की प्रश्नोत्तर सुरू होते. तेव्हा नरेंद्र त्यांना म्हणाला की तुम्ही ईश्वर पाहिला आहे का? कारण ईश्वराचाच प्रश्न नरेंद्राच्या मनात होता. भाषण असेल त्या वक्त्यासाठी, प्रवचन करणाऱ्या प्रवचनकर्त्यासाठी, कीर्तन करणाऱ्या कीर्तनकर्त्यासाठी, प्रत्येकासाठी विवेकानंदांचा एकच प्रश्न आहे असे की तुम्ही देव पाहिलेला आहे का आणि तुम्ही तो मला दाखवू शकाल का? त्यावेळेस प्रत्येकाकडनं उत्तर येत असत की मी स्वतः देव पाहिलेला नाही आहे. म्हणजे माझ्या दृष्टीनं आपल्याकडे संत ज्ञानेश्वर झाले, तुकाराम झाले, ज्ञानदेव, एकनाथ वगैरे सगळे झाले, यांनी देवाचा धावा केला आणि देवासाठी सतत मागणी केली. नरेंद्र किंवा विवेकानंद हाही तसाच होता की केवळ ईश्वराबद्दल बोलून मला माझं मत बदलणार नाही, माझा विश्वास बसणार नाही. कदाचित समर्थ रामदासांचं जे वचन आहे, उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्ययी पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी, प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, येर अप्रमाण सर्व काही, की जर दिसलं तर ते सत्य आहे, जर ते दिसत नसेल तर ते असत्य आहे आणि अनुभवायला येत असेल तरच मी त्यावर विश्वास ठेवीन. सत्य असत्याशी मनक केले ग्वाही, नाही मानी अले बहुमता, तुकाराम महाराज म्हणतात. तसा विवेकानंदांचाही भाव होता आणि म्हणून प्रत्येकाला तो प्रश्न विचारला जात असे. तर ते हेस्टींना तो प्रश्न विचारला. ते म्हणाले की बाबा मी तर काही परमेश्वर पाहिलेला नाही, माझा त्याचा काही तसा अनुभव तसा आलेला नाही, तशी अनुभूती नाही आहे. परंतु इथून कलकत्त्यापासून नजीक असणाऱ्या दक्षिणेश्वराच्या तिथे एक काली मातेचं मंदिर आहे आणि तिथे सदोदितपणे कालीच्या चिंतनामध्ये रमणारा रामकृष्ण परमहंस नावाचा एक महापुरुष आहे. तो अशिक्षित आहे, परंतु त्याने ईश्वर पाहिलेला आहे, त्याची साधना खूप जबरदस्त आहे आणि तुला जर ईश्वराची अनुभूती घ्यायची असेल तर तू नक्कीच त्याच्याकडे गेलं पाहिजे, तो तुला ईश्वराचं दर्शन घडवू शकेल, असं हेस्टींनी नरेंद्राला सांगितलं. मग नरेंद्राने त्यावर विश्वास ठेवला आणि कधी काळी जेव्हा योग येईल, ईश्वराच्या मनात असेल तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल असा विचार मनामध्ये त्याने ठेवला. काही काळ गेल्यानंतर एक दिवस नरेंद्र स्वतः त्या दक्षिणेश्वराची वाट पुसत पुसत त्या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी गेल्यानंतर रामकृष्ण परमहंस नावाचा एक मोठा महान असा एक साधू किंवा एक साधक त्या ठिकाणी ते बसलेले होते आणि तिथे काही भक्त बसलेले होते. आणि नरेंद्र जेव्हा रामकृष्णांकडे गेला, रामकृष्णांनी नरेंद्राकडे बघितलं, तेव्हा पाहिल्या पाहिल्या रामकृष्णांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. ते आक्रंदन करू लागले, ते व्यथित होऊ लागले, ते नरेंद्र आणि ईश्वराचा धावा करू लागले. शेवटी नरेंद्राला हे कळेन असं झालं की काही यांचा एक प्रकारे काही भ्रम वगैरे तर झाला नसेल, वेड वगैरे तर लागलं नसेल की मी पहिल्या प्रथम यांना भेटतोय, माझी आणि त्यांची ही पहिलीच भेट आणि या पहिल्याच भेटीमध्ये ते एक प्रकारचं आक्रंदन करतायत, व्यथित झालेले, करुण भाव त्यांच्या चेहऱ्यामध्ये आहे, डोळ्यातनं अश्रू येत आहेत. तेव्हा नरेंद्राला ते म्हणाले की तू एक सर्वसामान्य पुरुष किंवा सर्वसामान्य युवक नाही आहेस, तर तुम्ही नररूपी नारायण आहात, तुम्ही ईश्वराचा अवतार आहात. सगळ्या ब्रह्ममंडलाचं तेज एकत्रितपणे घेऊन, तो तेजपिंज तारा जो असतो त्या ताऱ्या इतकं तेज घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि मला तुमच्यासारख्या योगी माणसाच्या जीवनामध्येच रस आहे. या भोगी लोकांच्या जीवनामध्ये रमून रमून मी आता वैतागून कंटाळून गेलेलो आहे, पुरता कंटाळून गेलेलो आहे, असं ते म्हणाले. आणि त्यावेळेस नरेंद्रला त्यांनी जवळ घेतलं आणि नरेंद्रला समजेन असं झालं की नेमकं काय होतंय. मग नरेंद्राला त्यांनी गाणं म्हणण्याची विनंती केली, कारण नरेंद्र गाण्यामध्ये तरबेज होता, प्रवीण होता, कुशल होता. त्यावेळेस नरेंद्राने मन चल निज निकेतन नावाचं गाणंही म्हटलं. ते अत्यंत भावावस्थेतलं गाणं. तेव्हाही रामकृष्णांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहतच होत्या. त्या गाण्याचा अर्थ असा होता की मन चल निज निकेतन, की मना हे जीवना तुझी ही जागा नाही आहे, माझी खरी जागा ईश्वराच्या चरणाजवळ आहे, मला तिथे घेऊन चल, मला इथे कुठेही या भोगी माणसांच्या जीवनामध्ये रमवू नकोस. तर अशी रामकृष्णांची आणि नरेंद्राची पहिली भेट. आणि त्यांनी विनंती केली की बाबा तुला विनंती करतो, हात जोडतो की मी तुझी वाट बघत इतक्या काळ इथे थांबलेलो आहे, तू मला असं अंतर देऊ नकोस, लवकरात लवकर मला भेटायला ये. असं म्हणतात की जेव्हा भक्ताच्या गुरुला भेटण्याची भक्ताची वेळ नजीक आलेली असते, तेव्हा बरोबर ईश्वर कृपेने, प्रभूच्या महान अशा कृपेने त्या ईश्वराची, त्या गुरुची आणि शिष्याची गाठभेट होते. तुम्ही असं कितीही
इकडे तिकडे जात राहिलात आणि शोधत राहिलात कदाचित गुरु सापडणार नाही, परंतु जेव्हा ती वेळ आलेली असते तेव्हा आपोआप ते सगळं घडतं. असंच रामकृष्ण आणि विवेकानंदांच्या बाबतीत झालं. मग पुढच्या 2-3 भेटी त्यांच्या होत गेल्या आणि त्या 2-3 भेटींमध्ये काही चमत्कार घडत गेले आणि विवेकानंदांना रामकृष्णांकडनं एका वेगळ्या भावावस्थेची जाणीव निर्माण झाली. एकदा तर त्यांना पूर्णपणे समाधी लागली होती आणि या जगातून ते देहरूपाने नाहीसे होऊन ते फक्त चैतन्य या रूपाने या जगात होते असाही त्यांना अनुभव आला. आणि हे सगळं होत असताना रामकृष्णांना विवेकानंद नेहमी भेटत असत, नरेंद्र भेटत असे आणि वेगवेगळे प्रश्न विचारत असे. त्याच्या मनामध्ये भरपूर शंका होत्या. कधी एकदा नरेंद्राने त्या एका गादीखाली, असं म्हणतात, जी कथा आहे की काही रुपयाचं नाणं तिथे ठेवलं आणि रामकृष्ण स्नानावरून आल्यानंतर बसले आणि विजेचा झटका लागावा त्याप्रमाणे ते उठले आणि पळत सुटले की कोणीतरी इथे पैसे ठेवलेले आहेत, मला या कांचन कामिनीचा मोह नाहीये, मला याचा मोह. म्हणजे विवेकानंद एक प्रकारे त्यांची परीक्षा घेत होते की जसे गुरु शिष्याची परीक्षा घेतात तसा शिष्य देखील तावून सुलाखून आपल्या गुरुला आपले गुरु कसे आहेत काय आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांची त्या काळामध्ये काही वेळा नरेंद्राने परीक्षा पण घेतलेली. मग एक दिवस सहज असे काही काळ गेल्यानंतर नरेंद्र विवेकानंदांना म्हणाला की तुम्ही तर सांगता की ईश्वर सगळीकडे आहे, जळी स्थळी काष्टीय पाषाणी जनी विजनी आसनी शयनी ध्यानी मनी स्वप्नी सगळीकडे ईश्वर आहे. मग मला सांगा, मूर्तीपूजा म्हणून एखाद्या दगडाच्या मूर्तीमध्ये ईश्वराची पूजा का करायची? सगळ्या जगामध्ये तो जर असेल, पानापानांमध्ये, फुलाफुलांमध्ये, पाण्यामध्ये, माणसांमध्ये, पशूंमध्ये, सगळीकडे जर तो असेल तर कुठलीही मूर्ती न ठेवता देखील त्याची पूजा करता येणार नाही का? त्यावेळेस रामकृष्ण म्हणाले, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे, परंतु एक विशेष अशी साधकावस्था प्राप्त झाल्यानंतर, साधना केल्यानंतर तुमची ती पात्रता निर्माण होते तुमच्यामध्ये आणि तशी अनुभूती याकडे आहे. परंतु आपल्या सगळ्यांची दृष्टी तेवढी विशाल आणि तेवढी सुदीर्घ अशी दृष्टी नसते, आपली दृष्टी संकुचित असते आणि तसा ईश्वर आपल्याला समजू शकत नाही. म्हणून ती दृष्टी व्यापक होईल इथपर्यंत आपल्याला त्या मूर्तीमधलाच ईश्वर, त्याचीच पूजा करावी लागते. आणि जेव्हा आपली दृष्टी व्यापक होते तेव्हा आपल्याला सगळीकडे ईश्वर आहे अशा प्रकारची अनुभूती निर्माण होते. तर अशा विवेकानंदांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना रामकृष्ण अगदी योग्यपणे उत्तर देत होते. पहिला प्रश्न त्यांचा होता, तुम्ही ईश्वर पाहिलाय का? त्यावेळेस रामकृष्ण म्हणाले, मी ईश्वर पाहिलाय, मी तुला जेवढ्या जवळून पाहतोय त्याहीपेक्षा जास्त जवळून मी ईश्वर पाहिला आहे. परंतु तुला ईश्वराची जाणीव आणि अनुभूती येण्यासाठी तुझ्यातलं ईश्वरत्व सर्वप्रथम जाग करता यायला लागेल, तरच तुला सगळ्यांमधला ईश्वर दिसू शकेल. मग हे ईश्वरत्व जाग कसं करायचं असा प्रश्न नरेंद्राने रामकृष्णांना केला. त्यावेळेस रामकृष्ण म्हणाले की सुई जर गंजलेली असेल तर तिच्यावरचा गंज खरवडून काढून टाकल्याशिवाय लोहचिंबकाची आणि त्या सुईची गाठभेट होऊ शकत नाही. तसा आपल्यावर एक प्रकारचा षड्रिपूंचा गंज चढलेला असतो, मद मोह मत्सर राग लोभ वगैरे वगैरे. तर तो गंज जोपर्यंत काढून टाकला जात नाही तोपर्यंत ईश्वर रूपी लोहचिंबकाची आणि आपली गाठभेट होऊ शकत नाही. जेव्हा पाण्यामध्ये एक प्रकारचं कमळ निर्माण होतं तेव्हा तिथे अनेक भुंगे असतात, परंतु तीही पात्रता त्या भुंग्यांच्या अंगी यायला लागते, तेव्हाच त्या कमळाचं दर्शन घडू शकतं. तसंच ईश्वराचं आहे, तुमच्यात आमच्यात ती पात्रता निर्माण झाल्याशिवाय ईश्वरत्व मिळू शकणार नाही. मग विवेकानंदांनी नरेंद्राने लगोलग पुढचा प्रश्न केला, मग ही वेळ माझ्या आयुष्यात कधी होईल? त्यावेळेस रामकृष्ण म्हणाले की काडीमध्ये मुळामध्ये अग्नी असतोच, फक्त त्या काडीची आणि त्या काडेपेटीची गाठभेट व्हायला लागते, तरच त्या अग्नीचं प्रज्वलन होऊ शकतं आणि आपल्याला दीप प्रज्वलन दिसू शकतं. तसंच आहे, आपल्यामध्ये एक प्रकारची योग्यता असते, परंतु ती वेळ यायला लागते, तो क्षण यावा लागतो, अनुकूल समय यावा लागतो. अगदी बरोबर त्यावेळेस तुमची आणि ईश्वराची गाठभेट झाल्याशिवाय राहणार नाही, गाठभेट नक्की होईल. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न रामकृष्णांना नरेंद्र विचारत असे आणि त्याची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत असे. रामकृष्ण ही उत्तर देण्यामध्ये तरबेज होते. रामकृष्ण तशा अर्थाने कोणी पंडित नव्हते, तशा अर्थाने फारसे शिकलेले नव्हते आणि अक्षरशत्रू असेच रामकृष्ण होते की ज्यांना अक्षराचा गंधही नव्हता, स्वतःची सही देखील त्यांना करता येत नव्हती, स्वतःच्या सहीच्या जागी ते फक्त अंगठा ठेवत असत. परंतु एक वेगळ्या प्रकारची ईश्वराची साधना, वेगळ्या प्रकारची भावावस्था आणि प्रचंड अशी साधना केल्यानंतर त्यांना एक प्रकारचं असं महानत्व प्राप्त झालं होतं आणि त्यातनं साध्या साध्या उदाहरणातनं त्यांचं बोलणं होत असे. मग असा बराच काळ गेल्यानंतर शेवटी रामकृष्णांना एक दिवस 6 वर्ष असे एकमेकांच्या संगतीत गेल्यानंतर रामकृष्णांना शेवटी घशाचा कॅन्सर झाला आणि त्या काळी आज तरी कॅन्सर
काही वेळा बरा होण्याची शक्यता वाढलेली आहे. परंतु साधारण 150-200 वर्षांपूर्वी कॅन्सर बरा होईल तसे तज्ज्ञ, तशी व्यवस्था, तशी आरोग्य व्यवस्था, तशी औषधं ही खचितच उपलब्ध होती. अगदी परदेशात वगैरे कुठे असतील, आपल्याकडे तसा फारसा विषय नव्हताच. आणि त्यामुळे आता तुम्हाला तुमचं जे काही बोलणं आहे, तुमची जी साधनं आहे, प्रवचन, कीर्तन, भाषण जे काय आहे ते थांबवावं लागेल, अशा प्रकारची विनंती महेंद्रनाथ सरकार नावाचे एक तज्ज्ञ होते, डॉक्टर होते, त्यांनी रामकृष्णांना केली. तेव्हा रामकृष्ण त्यावर असं म्हणाले की माझा गळा किंवा माझं बोलणं हे समाजाचं एक प्रकारच्या समाजाच्या प्रगतीचं साधन आहे. लोकोद्धारासाठी मी ते वापरणं आणि त्याने मरण जरी आलं तरी मी थांबणार नाही. परंतु त्याचा उपयोग जर लोकांसाठी होणार नसेल तर माझ्या जीवनाला अर्थ नाही. म्हणून मला शांत बसणं शक्य नाही, मला बोलत राहावं लागेल. मग असे काही दिवस गेले, तो घशाचा कॅन्सर वाढू लागला. आणि मग एक दिवस रामकृष्ण परमहंस असे झोपलेले होते. विवेकानंदमय नरेंद्र त्यांच्याजवळ बसलेला होता आणि तो त्यांच्याकडे एका नजरेनं बघत होता. त्यावेळेस रामकृष्ण म्हणाले, अजूनही तुझ्या मनात शंका आहे की मी नेमका कोण आहे, मी योग्यतेचा गुरु आहे का, वगैरे वगैरे असं. तर एवढंच सांगतो, पूर्वी जो राम झाला, पूर्वी जो कृष्ण झाला, तोच हा रामकृष्ण तुझ्या समोर या ठिकाणी उभा आहे, एवढंच मी तुला या ठिकाणी सांगतो. आणि तेव्हा नरेंद्राच्या डोळ्यातनं गळागळा पाणी यायला लागलं की अजून पावेतो आपण पूर्ण विश्वास गुरूंवर ठेवला होता, परंतु काही एक शंकेची पाल मनात चुकचुकत होती. ती शंका ही त्या क्षणी दूर झाली, दूर केली गेली. आणि मग रामकृष्णांनी त्यांचं महापरिनिर्वाण झालं, त्यांनी देह ठेवला. आणि त्यानंतर मग त्यांचा अग्नी वगैरे, ती चिता वगैरे, त्यांचं ते अस्थी वगैरे, ते सगळं आपले जे नेहमीचे गोष्टी असतात, आन्निका असतात, उपक्रम असतात, ते सगळं झाल्यानंतर मग त्या आश्रमाची वगैरे व्यवस्था लावली. सगळ्या शिष्यांना आधीच सांगण्यात आलं होतं की इथून पुढे नरेंद्र हा तुमची सगळी व्यवस्था बघेल आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुमचा साधारण तो एक प्रकारचा नायक असेल किंवा तुमचा तो मार्गदर्शक असेल असं सांगितलं होतं. आणि मग ती सगळी व्यवस्था करण्यात आली. आणि ती सगळी व्यवस्था केल्यानंतर मध्यंतरी असंही एकदा घडलं होतं की नरेंद्राला ते सगळं आठवत होतं. साधारण अशा व्याकुळ अशा भावावस्थेत असताना एकदा नरेंद्राला आठवलं की नरेंद्राचे वडील विश्वनाथ बाबू दत्त जेव्हा निवर्तले, त्यांचं निधन झालं, तेव्हा विवेकानंदमय नरेंद्र आक्रंदन करत होता. त्याला स्वतःचं काही वाटत नव्हतं, परंतु त्याच्या आईकडे आणि त्याच्या भावंडांकडे त्याला बघवलं जात नव्हतं. शेवटी त्याच भावावस्थेत असताना आवेगानं, आवेशानं रामकृष्णांची त्याची गाठभेट झाली. रामकृष्णांना त्यांनी सगळं सांगितलं, असं असं आहे, मला माझं व्यक्तिगत काही दुःख नाही आहे, परंतु माझी आई आणि माझी भावंड जी आहेत तर ती आमची परिस्थिती खूप चांगली होती. पूर्वी आमच्या ताटामध्ये एवढं अन्न वाढलेलं असे की काय काय खाऊ असा प्रश्न पडत असे. परंतु आता भुकेल्या लसलसत्या अतृप्तीचे उसासे सहन होत नाहीत आणि त्या ताटामध्ये अन्न काहीच नाही आणि शेवटी आता काय खाऊ, अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे. अशी एक विचित्र अशी विपन्नावस्था आम्ही अनुभवतो आहोत. मला माझं काही वाटत नाही, परंतु माझ्या आईचं आणि भावंडांचं दुःख बघवत नाही, तुम्ही यावर काहीतरी करा. त्यावेळेस अशा व्यक्तिगत दुःखांना दूर करण्यासाठी आपला जन्म झालेला नाही नरेंद्र, हे मी तुला मागेही सांगितलं, असं रामकृष्ण म्हणाले. परंतु तरी देखील रामकृष्णांचे पाय विवेकानंदांनी धरल्यानंतर रामकृष्ण म्हणाले की ठीक आहे, हरकत नाही, तू कालीमातेच्या मंदिरात जा आणि तुला काय हवं ते मागणं माग. मग नरेंद्र त्या ठिकाणी गेला आणि त्याला असं म्हणायचं होतं की माझ्यावर जे संकट आलं, माझ्या घरच्यांवर जे संकट आलं, त्या संकटापासून आमची मुक्ती कर आणि आम्हाला तू एक प्रकारचा चांगला आनंदाचे क्षण दे. परंतु ते म्हणण्याऐवजी मला तू ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, दया, क्षमा, शांती दे, असं नरेंद्र म्हणून रामकृष्णांकडे गेला. रामकृष्णांनी विचारलं किंवा काय झालं, मग त्यांनी घडलेलं सगळं सांगितलं. रामकृष्ण म्हणाले, अरे तू एक नंबरचा फेकाडे आहेस, काही सांगतो, असं घडणं शक्यच नाही, पुन्हा जा. पुन्हा नरेंद्र देवीकडे गेला. देवीला मागायचं होतं की माझ्या आयुष्यातलं दुःख दूर करून आनंदाचे 4 क्षण दे, पूर्वावस्था दे. परंतु ते नव्हता. त्यांनी पुन्हा दया, क्षमा, शांती दे, धैर्य, स्थैर्य, सामर्थ्य दे, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, अशा गोष्टी केल्या. असं 3-4 वेळा झालं. हे झाल्यानंतर रामकृष्णांनी विवेकानंदांना पुन्हा जा, पुन्हा जा, पुन्हा जा असं झालं. आणि मग समजावून सांगितलं की अरे वेड्या, तुझा जन्म हा घरामध्ये संसार करण्यासाठी किंवा जगामध्ये संसार करण्यासाठी नाही आहे.
छोट्या संसारामध्ये जग बघण्यासाठी तुझा जन्म झालेला नाहीये, तर तुझा जन्म पूर्ण जगाचा, देशाचा, राष्ट्राचा संसार करण्यासाठी झालेला आहे. हेच मला तुला सांगायचं होतं, परंतु तुला ते समजत नव्हतं आणि तुला जे मागायचं होतं ते तू मागू शकला नाहीस, कारण तुझा जन्म या भौतिक गोष्टींसाठी झालेलाच नाही. आणि मग रामकृष्णांनी त्या नरेंद्राला आशीर्वाद दिला. हे नरेंद्राला परत आठवलं, कारण रामकृष्ण जाऊन 4-6 महिने झाले होते आणि दुःख काही थांबत नव्हतं. आणि मग काही काळ तसा गेल्यानंतर त्या शिष्यांना उत्तम असं मार्गदर्शन केल्यानंतर, गुरुबंधूंना मार्गदर्शन केल्यानंतर आता शेवटी इथून पुढे काय करावं, चित्ताचा दाह, वेदना कमी होत नाहीयेत, आक्रंदन कमी होत नाही, हे नरेंद्राला कळून चुकलं. मग शारदा मातांकडे ते गेले, म्हणजे रामकृष्णांच्या धर्मपत्नींकडे ते गेले, गुरुमातेकडे, आणि त्यांना आशीर्वाद मागितला. शारदा मातेने आशीर्वाद देण्यापूर्वी असं सांगितलं की बाजूला एक टेबल आहे, त्या टेबलावर एक सुरी ठेवलेली आहे, चाकू ज्याला म्हणतो, तर तो घेऊन ये. नरेंद्र त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी एक चाकू त्याने घेतला आणि तो चाकू दिला. देत असताना ज्या भागाने आपण काही गोष्टी चिरतो किंवा कापतो, तो भाग त्याने स्वतःच्या हातामध्ये ठेवला आणि जी त्याची मूठ असते लाकडाची किंवा लोखंडाची जे असेल, ती मूठ त्यांनी शारदा मातांच्या दिशेने सरकवली. त्यावेळी शारदा माता म्हणाल्या की मला आता पटतंय की तू जगाला मार्गदर्शन करण्यासाठी निघून गेला पाहिजेस, कारण सगळी दुःख चाकूच्या त्या कापण्याच्या धारेच्या दृष्टीने तू स्वतःकडे घेतली होतीस आणि त्याचं जे सुख होतं, म्हणजे जो न लागणारा भाग होता, तू माझ्याकडे दिला होतास. याचा अर्थ असा आहे की जगातलं दुःख तू स्वतःकडे घेण्यासाठी तयार आहेस आणि सगळं सुख समोरच्या माणसांना समाजसेवा करता करता देण्यासाठी तू तयार आहेस. खऱ्या अर्थानं तू आता जगाचा संसार करण्यासाठी तयार झालेला आहे. तू आता इथून गेलास आणि शेवटी भारत भ्रमण करून, विश्व भ्रमण करून तू आलास तरीही काही हरकत नाही, बाकीचं मी सगळं बघते, असं त्यांना सांगितलं. आणि मग त्यांचा आशीर्वाद वगैरे त्यांनी घेतला आणि कलकत्ता वगैरे या भागांमध्ये, दिल्ली, जयपूर, मीरत या भागामध्ये विवेकानंद निघाले. 1863चा त्यांचा जन्म. रामकृष्ण साधारण 1886ला, म्हणजे 23व्या वर्षी विवेकानंदांच्या ते गेले आणि साधारण 1888-89 हे साल आता आलेलं होतं. तेव्हा विवेकानंदांचं वय साधारण 25-26 वर्ष वगैरे असं वय त्यांचं होतं. आणि मग ते दिल्ली, मीरत, जयपूर वगैरे या भागामध्ये गेले, तिथे राहिले. तिथे काही काळ राहिल्यानंतर माउंट अबू वगैरे जे आहे राजस्थानमध्ये, त्या पहाडांमध्ये देखील ते काही काळ राहिले. तिथून राजस्थानवरनं गुजरात वगैरे जवळ आहे, त्यामुळे ते अहमदाबादला, पोरबंदर वगैरे अहमदाबाद या भागामध्ये आले. पोरबंदरला गेल्यानंतर तिथे दिवाण शंकर पांडुरंग पंडित नावाचे एक खूप मोठे साधक होते आणि ते स्वतः वेदांचं अध्ययन करणारे होते. आणि नरेंद्र किंवा विवेकानंद, अजून ते विवेकानंद झालेले नव्हते, त्यामुळे नरेंद्राच्या आयुष्यातलं दुःख नेमकं हेच होतं की आपण वेगवेगळे धर्मग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला आहे. आपण वर्ड्सवरच्या कविता वाचल्या, शेक्सपियरची नाटकं वाचली, जॉन डनच्या कविता वाचल्या, आपल्याला रुसो वगैरे कोण आहे हे माहिती आहे, त्यानंतर स्पेन्सर कोण आहे, त्यानंतर अनेक जे शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांचं चरित्र आपण वाचलंय, त्यांचं तत्त्वज्ञान आपण वाचून काढलेलं आहे. परंतु भगवद्गीतेचंही आपण चिंतन केलंय, उपनिषदांवरही वाचन झाले, परंतु मुळामध्ये वेद काय आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत, त्याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. केलेलं नाही, आपण दुर्भागी राहिलो त्या बाबतीत आणि हे दुर्भाग्य आता सद्भाग्यात बदललं पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि म्हणून शंकर पांडुरंग पंडित जे होते त्यांच्या तिथे राहून जवळपास 11 महिने त्यांनी वेदांचं अध्ययन केलं. आणि त्या शंकर पांडुरंग पंडित यांनाही असं वाटलं की ते त्या वेदांचा, संस्कृतमधल्या वेदांचा इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यासाठी निघाले होते. त्यामुळे नरेंद्राचं इंग्रजी तर अत्युत्तम होतं, अप्रतिम सुंदर इंग्रजी होतं, त्यामुळे याची आपल्याला या अनुवादात काही काळ मदत होईल असं त्यांना वाटलं आणि त्यांनीही त्यांना 11 महिने थांबण्याची विनंती केली आणि ते सगळं काम आटपलं. आणि ते काम आटपल्यानंतर शेवटी पुढे मग पोरबंदरवरनं ते अहमदाबाद वगैरे तिथे गेले. तिथे गेल्यानंतर तिथे काही जैन मंदिरं त्यांनी पाहिली आणि अनेकांतवाद म्हणजे काय, स्याद्वाद म्हणजे काय, आणि ही जैन धर्माची 2 अत्यंत उच्च अशा परंपरा कशा आहेत, विचार परंपरा कशा आहेत, हे त्यांनी तिथल्या लोकांना समजावून सांगितलं, स्वतःही त्याचं आकलन करून घेतलं. त्यानंतर पुढे ते अहमदाबाद, पोरबंदर वगैरे या मार्गे शेवटी मुंबईला आले. मुंबईला बॅरिस्टर रामदास छबिलदास होते आणि तिथे ते कायद्याचे खूप मोठे पंडित होते, कायद्याचे ते प्रॅक्टिशनर होते. तिथे विवेकानंद राहिले. तिथे राहिल्यानंतर त्यांनी हिंदू लॉ म्हणजे नेमकं काय आहे त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर आता मला गेलं पाहिजे असं म्हणत ते पुढे निघाले. म्हणजे बांधिली सोडीत, बुडाली काढीत, आर्तांची साखळी फेडीत, श्रियेची राऊळे उघडीत. म्हणजे पुढे जाणे म्हणजे काय हे आपल्याला त्यांच्या जीवनावरनं कळू शकेल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, अर्पावे सर्व शेवटी प्राण तोही वेचावा, हे म्हणजे काय हे आपल्याला विवेकानंदांच्या या सगळ्या भावावस्थेवरनं समजू शकेल.
आणि मग ते शेवटी पुण्याच्या गाडीमध्ये, डेक्कन तेव्हा गाडी होती, मुंबईवरून पुण्याला येण्यासाठी त्यांना बसवण्यात आलं. गाडीमध्ये बसले आणि गाडीमध्ये लोकमान्य टिळक एक प्रवासी होते, सहप्रवासी, आणि लोकमान्य आणि विवेकानंदांचं त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. सुरुवातीला लोकांची बरीच बडबड होती, परंतु आता ही बडबड होती आणि या दोघांचं चर्चा नव्हती. परंतु आता चर्चा सुरू झाल्यानंतर आता आपण शांत बसलो तरी पण चालू शकेल असं सगळ्यांना वाटायला लागलं. आणि मग हे दोघंच जण अगदी पुन्हा येईपर्यंत बोलत होते आणि त्यांच्यामध्ये बरीच शास्त्रचर्चा झाली. आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या घरी 4-8 दिवस ते राहिले. आपल्या इथे जवळपासच लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड हा साधारण जो भाग आहे तिथे सरदार विंचुरकर यांचा वाडा आहे. असं म्हणतात की लोकमान्य टिळक आणि विवेकानंद तिथे काही काळ होते. टिळकांच्या घरी विवेकानंद राहिले होते आणि तिथे त्यांनी काही प्रवचनं दिली होती, लोकांना मार्गदर्शन केलं होतं. आणि मग टिळक असं म्हणाले की आता तुम्ही महाराष्ट्रामध्येच आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथे राहावं अशी आमची विनंती आहे. त्यावेळेस लोकमान्य टिळकांना विवेकानंदांनी असं उत्तर दिलं की तुमच्या विनंतीचा मला सन्मानच आहे, मी आदर करतो, परंतु माझ्या गुरूंनी मला काही जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शेवटी आता माझा उरलेला जन्म मला खर्ची घालायचा आहे. त्यामुळे मला या कुठल्याच एक प्रकारची जी बंधनं आहेत किंवा पाश आहेत त्यामध्ये कृपया अडकवू नका, मला माझ्या मार्गाचा अंदाज घेऊ द्या आणि पुढे जाऊ द्या, असं म्हणत लोकमान्य टिळकांना न समजू देताच एका पहाटे उठून ते पुढे निघून गेले. पुढे ते मोरोपंत जोशी नावाचे देशभक्त होते, त्या ठिकाणी महाबळेश्वरला काही काळ गेले, तिथे काही काळ राहिले. त्यांना एकाला तिथे भेटायचं होतं. लिंबडीचे जे ठाकूर महाराज होते ते तिथे येणार होते, पण त्यांची गाठभेट नाही होऊ शकली. मोरोपंत जोशांनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतलं. ते देशभक्त होते, अमरावतीवरनं महाबळेश्वरला आले होते, परंतु या विवेकानंदांना महाबळेश्वरमध्ये तसं कुणी ओळखत नव्हतं. मग यांनीच त्यांना काही काळ तिथे ठेवून घेतलं. बराच काळ विवेकानंद महाबळेश्वरला राहिले. महाबळेश्वर, वाई वगैरे या भागात ते फिरले, थोडं पर्यटन, चिंतन, तिथे साधकांना मार्गदर्शन वगैरे सगळं केलं. आणि हे सगळं होत असताना शेवटी पुणे, महाबळेश्वर, वाई वगैरे या मार्गात सातारा वगैरे असं करत करत ते कोल्हापूरला देखील गेले. कोल्हापूरला गेल्यानंतर तिथे शाहू महाराज हे वयाने लहान होते आणि त्यामुळे आनंदी महाराज त्यांच्या मातोश्री या त्यांच्या वतीनं राज्यकारभार त्या काळामध्ये बघत होत्या. आणि तिथे 4-8 दिवस राहिले. तिथे राजाराम महाविद्यालयामध्ये त्यांनी काही प्रवचनं वगैरे दिली, भक्तांना मार्गदर्शन केलं. त्यावेळेस आनंदीबाई महाराज यांनी असं यांना विनंती केली की तुम्ही आता इथून निघत आहात, तुम्हाला मी थांबण्याची विनंती केली, परंतु तुम्हाला पुढे जायचं आहे, तुम्हाला वेगळे काही प्रयोजन आहे, तुमचं नियोजन आहे, त्यामुळे तुम्ही जायला हरकत नाही, परंतु काहीतरी भेट आमच्याकडनं तुम्हाला द्यावी अशी इच्छा आहे. तुम्हाला काय लागलं ते सांगा. तुम्हाला एखादं खाद्यपदार्थ हवा असेल, माणसं हवी असतील, वस्तू हव्या असतील, जे हवं असेल ते सांगा. शेवटी विवेकानंद म्हणाले की मी आता इतक्या वेळेपासून, इतक्या काळापासून, महिन्यांपासून सातत्याने न थांबता न थकता प्रवास करतोय. पायीच प्रवास तो बराचसा होतोय आणि माझ्या खडावा, ज्याला चपला आपण म्हणतो, पादत्राणं, ती निखळली आहेत. कोल्हापूरच्या खडावा प्रसिद्ध आहेत, चपला प्रसिद्ध आहेत असं मी ऐकतोय. त्यामुळे मला त्या चपलांचे जर काही जोड तुमच्याकडनं मिळाले तर हरकत नाही, मला आनंद होईल. आणि असं म्हणत त्यांनी चपलांचे जोड दिले. माझं याचं वर्णन करत असताना एकाने असं सांगितलं की शेवटी विवेकानंदांना चपला या मागून घ्याव्या लागल्या. आमच्यासारख्या वक्त्यांना त्या चपलांचा लाभ श्रोत्यांकडनं कधीही कुठेही काही चुकीचं बोललं तर एक प्रकारे घडू शकतो. तर अशा प्रकारे चपला त्यांनी घेतल्या, त्या घातल्या आणि पुढे मग ते बेळगाव, धारवाड वगैरे या मार्गे हळू म्हैसूर वगैरे या प्रांतात गेले. तिथे खेतडीचे राजे अजित सिंग होते, तर त्यांनी देखील त्यांची एक प्रकारे पूजा अर्चा केली, पाद्यपूजा वगैरे केली. आणि पुढे ते निघाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की इतक्या दिवस तुम्ही अनामिक अशा दशेमध्ये काळकंठत आहात, इथून पुढे तुम्ही विवेकानंद हे नाव धारण करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. खेतडीचे राजे ते होते. त्यांनी विवेकानंदांनी त्यांची विनंती मान्य केली. मग आता शेवटी विवेकानंद असं नाव त्यांना त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे शेक्सपियर जरी कितीही म्हणत असेल नावात काय आहे, तरीसुद्धा एखाद्या महात्म्याला खूप उशिरा देखील त्याचं खरं नाव प्राप्त होऊ शकतं, फक्त माणूस त्या पात्रतेचा असला पाहिजे. विवेकानंद तसे होते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये तो भाग आला होता. कारण संन्यासी म्हणून असताना त्याचा धर्म काय, त्याची जात काय, त्याचं नाव काय, त्याचं गोत्र वगैरे काय, या कुठल्याही गोष्टींचा विचार होत नसतो, कोणी विचारतही नसतं आणि विचारल्यानंतर सांगायचंही नसतं. त्याला संन्यासी म्हटलं जातं आणि ते खरे संन्यासी होते, त्यामुळे त्यांच्या बाबतीत ते घडलं. आणि पुढे गेल्यानंतर मग पुढे ते मद्रासला गेले आणि मद्रासला गेल्यानंतर त्यांना एक प्रकारचा युवकांचा जथ्था तिथे सापडला. खूप सवंगडी त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि मग त्यांना विवेकानंदांनी मार्गदर्शन केलं की त्यांनी सांगितलं की यावेळेस केंद्र आहे भारत हे राष्ट्र,
त्यामुळे भारत राष्ट्राच्या उत्थानासाठीच तुम्ही झटलं पाहिजे. भूतामध्ये काय झालं आणि भविष्यामध्ये काय होणार याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानालाच तुम्ही तुमचं इष्टाद्य कर्तव्य वर्तमानातच पूर्ण केलं पाहिजे. कुणी तुमची निंदा केली किंवा स्तुती केली, तुम्हाला लक्ष्मी प्राप्त झाली अथवा नाही झाली, तुम्हाला आज मरण आलं किंवा उद्या आलं, तरी तुम्ही सत्याच्या, न्यायाच्या आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने चालत राहिलं पाहिजे माझ्या मुलांनो, माझ्या लेकरांनो, माझ्या युवकांनो. कारण यामध्येच तुमचं आणि या राष्ट्राचं सगळं हित दडलेलं आहे. आणि ही भारत माता अशी उदास झालेली असताना, खिन्न विछिन्न झालेली असताना मला बघवत नाही. त्यामुळे माझी पहिली आणि शेवटची आशा केवळ युवकांमध्येच आहे. तुम्ही जर झेप घेतली तर सगळ्या दिशा तुम्हाला शरण येऊ शकतील, इतकी तुमच्यात ताकद आहे. असं खूप भावावस्थेमध्ये विवेकानंद बोलून गेले. युवकांना मार्गदर्शन केलं आणि युवक त्यांना म्हणाले की आता साधारण काही काळामध्ये, आता 1892 वगैरे साल तेव्हा चालू होतं आणि 1893 साल येणार होतं. काही काळानंतर अमेरिकेमध्ये एक सर्वधर्म परिषद भरती आहे. त्या सर्वधर्म परिषदेला तुम्ही भारताच्या वतीनं जावं, हिंदू धर्माच्या वतीनं जावं अशी आमची विनंती आहे. त्यावेळेस विवेकानंद म्हणाले, अरे जायला हरकत नाही, परंतु या हिंदूंना माहिती आहे का की यांना एक धर्म आहे, त्या धर्माबद्दल कोणीतरी जगामध्ये सांगितलं पाहिजे. या देशातल्या लोकांना त्यांच्या आत्मविस्मृती आलेली आहे, स्वतःचं वैभव ते विसरून गेलेले आहेत. आपण जे म्हणतो पुनर्वैभव प्राप्त करणं, ते तर सोडाच, आपल्याकडे काही वैभव होतं हे देखील त्यांना माहीत नाहीये. आणि तुम्ही कसल्या वल्गना करताय की मी हिंदू धर्माच्या वतीनं जावं. मी जर कुणाला विनवणी केली की मला तुम्ही एखादं प्रशस्तीपत्र द्यावं, तर कुणी प्रशस्तीपत्र देखील देणार नाही. आणि तेव्हा विवेकानंद असं म्हणाले होते की जगामध्ये सगळ्यात उदार धर्म हा हिंदू धर्म आहे, परंतु जगात सगळ्यात अनुदार लोक हे सुद्धा हिंदू लोकच आहेत. एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये ते माहीर आहेत, मशगूल होतात. मी मोठा नाही झालो तरी चालेल, परंतु समोरचा कसा मोठा होतो हे मी बघणार, अशा एक प्रकारची कूपमंडूक वृत्ती या लोकांमध्ये आहे. आणि म्हणून मला शक्यतो त्या अमेरिकेमध्ये इतक्या दूर जाता येणार नाही. बरं, मी जाण्याचा प्रयत्न केला तर साता समुद्रापार जायचं नाही, संन्याशानं ते ओलांडायचं नाही, या प्रथा परंपरा ह्यामध्ये मला अडकवून टाकलं जाईल. त्यामुळे मला वाटतं हे शक्य होणार नाही. मग असं करत करत शेवटी विवेकानंद मनामध्ये त्यांच्या कुठेतरी होतं, परंतु तशी तयारी सगळ्यांकडनं तसा सहकार्य मिळेल हे त्यांना वाटत नव्हतं. आणि म्हणून ते शेवटी कन्याकुमारीला चालत चालत गेले. आणि कन्याकुमारीला गेल्यानंतर आज जिथे एकनाथजी रानडे यांनी साधारण 50 वर्षांपूर्वी सर्व भारतीयांकडनं एक 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 रुपया गोळा करून आणि सगळ्या खासदारांची वगैरे, आमदारांची, सरकारची वगैरे मान्यता मिळवून जे शिला स्मारक कन्याकुमारी येथे तयार झालेलं आहे, आपल्यापैकी कोणी गेलेलं असेल, विवेकानंद शिला स्मारक, विवेकानंद शिलालेख, तर ते तिथे गेल्यानंतर ते त्यांनी निर्माण केलं. तर तिथे विवेकानंद त्या आधी पोहोचले होते. हे नंतर रानडेंनी नंतर 20व्या शतकाच्या आधी झालं, परंतु 19वे शतक संपण्याच्या आधीच 1892-93 साली विवेकानंद तिथे गेले आणि तिथे त्यांनी तपश्चरण केलं. 3 दिवस त्यांनी तपश्चर्या केली आणि यामध्ये साधना केली आणि पूर्ण एक प्रकारची ध्यानावस्था त्यांच्या मनामध्ये होती. 3 दिवस कुठलंही अन्न पाणी त्यांनी वर्ज्य केलं होतं, डोळे सुद्धा उघडले नव्हते. आणि या 3 दिवसांमध्ये त्यांनी भारताचं भूत, वर्तमान आणि भविष्य समोर आणलं. आणि त्यांना नंतर लक्षात आलं की आपल्याकडे किती वैभव होतं. आपल्याकडे एवढं वैभव होतं की आपल्याकडे सोन्याचा धूर निघत असे, आपल्याकडे लोकांमध्ये प्रचंड संपत्ती होती, लोक प्रचंड अत्यंत असे श्रीमंत लोक होते, इतकं वैभव आपल्याकडे होतं. परंतु आपली अवस्था विपन्न अवस्था झालेली आहे. आपल्याकडे प्रचंड रोगराई पसरलेली आहे, आपल्याकडे शरीराबरोबर मनाचे रोग सुद्धा तयार झालेले आहेत, आपल्याकडे अस्पृश्यता आहे, आपल्याकडे स्त्रियांना एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळत नाही, आपल्याकडे सर्वसामान्यांना शिक्षण मिळत नाही. ब्राह्मण क्षत्रिय या लोकांनी एक प्रकारचं आक्रमण सगळ्या व्यवस्थांवर करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे वैश्य आणि शूद्र लोक हे चिंतित झालेले आहेत, परेशान झालेले आहेत, त्यांना प्रचंड त्रास होतोय. आपल्याकडे अस्पृश्यता प्रचंड आहे, दारिद्र्य प्रचंड आहे, अज्ञान प्रचंड आहे, आपण गेलेलो आहोत. आणि आता इथून पुढची 50 वर्ष या देशाचा उत्कर्ष करण्यासाठी देवघरातले सगळे देव बाजूला काढून ठेवले तरी चालतील, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या विचारामध्ये आणि घराघरातल्या देवघरामध्ये फक्त भारत माताच विराजमान केली पाहिजे, अशा प्रकारचं एक चिंतन विवेकानंदांनी त्या ठिकाणी केलं. आणि मग विवेकानंदांनी डोळे उघडले आणि मग ते हळूहळू पुढे निघाले. तिथे कन्याकुमारीला काही काळ थांबल्यानंतर पुढे काय करायचा असा प्रश्न होता, कारण साधारण भारताची समाप्ती जिथे होते आणि श्रीलंकेचा प्रारंभ जिथे होतो अशी कन्याकुमारी
चालत चालत विवेकानंद आले होते. 3.5-4 वर्ष देशाचं भ्रमण त्यांनी केलं होतं. ते केवळ पर्यटन नव्हतं, तर ते एक प्रकारचा देश समजून घेण्याचा भाव त्यामध्ये होता. त्या ठिकाणी ते राजवाड्यामध्ये देखील राहिले, रेल्वेमध्ये प्रवास केला, कधी बसमध्ये पायी प्रवास केला, कधी घोडागाडीमध्ये बैलगाडीमध्ये पण प्रवास केला, तर कधी श्रीमंतांच्या राजवाड्यात राहिले, कधी गरिबाच्या झोपडीत राहिले, एखाद्या ब्राह्मणाकडे राहिले, एखाद्या हिंदूकडे राहिले, कधी एखाद्या मुसलमानाकडे राहिले, कधी एखाद्या भंग्याकडे राहिले, कधी एखाद्या चांभाराकडे राहिले. प्रसंगी असं म्हणतात की विवेकानंदांनी शाकाहार केला, विवेकानंदांनी मांसाहार देखील केला, कारण त्यांचं म्हणणं हे होतं की मी संन्यासी आहे आणि संन्यासाला कुठल्याही प्रकारचा भेद त्याच्या मनामध्ये नसतो. त्याच्या मनामध्ये हिंदू कोण, मुस्लिम कोण, श्रीमंत कोण, गरीब कोण हे नसतं. त्याच्या मनामध्ये शाकाहार काय, मांसाहार काय हा कुठलाही भेद नसतो. आम्ही अद्वैताचा विचार करतो, आम्ही कुठलाही द्वैत मानत नाही. असं प्रकारे विवेकानंदांनी ती साधना सगळी केली. आणि एक दिवस रात्री झोपलेले असताना रामकृष्ण त्यांच्या स्वप्नामध्ये आले असं म्हणतात. आणि शेवटी रामकृष्ण लाटांवरनं पुढं चालत होते. विवेकानंदांना ते म्हणाले, चल तुला माझ्या मागोमाग यायचंय. आणि त्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी अशा दृष्टीने घेतला की आपल्या गुरूंनी आपला बोट धरून आपल्याला जपान, हाँगकाँग वगैरे या मार्गे आता अमेरिकेला जाण्याची त्यांनी सूचना केलेली आहे, असं विवेकानंदांना त्या ठिकाणी कळलं. त्यांच्या मनामध्ये ते प्रसृत झालं. आणि त्यानंतर विवेकानंद मग शेवटी निघाले. मग श्रीलंकेला गेल्यानंतर श्रीलंका, मग हाँगकाँग वगैरे या सगळ्या मार्गे ते हळूहळू अमेरिकेमध्ये जाऊन पोचले. अमेरिकेमध्ये सर्वधर्म परिषद होणार होती. आणि ही सर्वधर्म परिषद का होणार होती? कारण 1893 साली अमेरिकेमध्ये ती परिषद होणार होती. आणि 1892 साली अमेरिकेला त्यांचं जे काही सुवर्णकाळ होता, तर त्या सुवर्णकाळाला 1492 साली ती शोधली गेली होती अमेरिका हा खंड. त्यानंतर तो अमेरिगो वेस्पुसी, कोलंबस वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे. त्याला 400 वर्ष 1892 मध्ये पूर्ण झाली होती. आणि म्हणून तिथल्या काही लोकांनी अशी एक त्यांची कल्पना होती की आपण एक अशी परिषद भरवायची की ज्या परिषदेद्वारे स्थापत्यशास्त्र म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, कला म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, संगीत म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचं चिंतन तिथे झालं पाहिजे. प्रदर्शनं भरवली गेली पाहिजेत, संमेलनं भरली पाहिजेत, परिषदा भरल्या पाहिजेत, असं ते सगळं होतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून शेवटी धर्माच्या संदर्भामधली एक परिषद आपण तिथे भरवावी, असं काही तिथल्या उच्च विद्याविभूषित लोकांनी ठरवलं. आणि म्हणून 1893 साली ही परिषद त्या ठिकाणी निर्माण झाली होती. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, देशाचे ज्ञानेश्वर विवेकानंद हे सगळे यावेत आणि आपापल्या धर्माच्या वतीनं त्यांनी काहीतरी सांगावं, अशी त्यांची साधारण कल्पना होती. आणि ही परिषद 1893 सप्टेंबर 1893 साली सुरू होणार होती. 11 सप्टेंबर 1893 ते 28 सप्टेंबर 1893, म्हणजे साधारण 17-18 दिवस चालणार होते. विवेकानंद हे 2-2.5 महिने अगोदरच तिथे जाऊन पोहोचले, म्हणजे जुलैमध्येच ते पोहोचले. आणि जुलैमध्ये पोहोचल्यानंतर तिथे काही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यांना राहायला जागा मिळाली नाही, खायला अन्न मिळालं नाही, अशी प्रचंड विपन्नावस्था त्यांच्या वाट्याला आली. आणि मग ते असंच कुठे जिथे जागा मिळेल तिथे थांबणं, जे मिळेल ते खाणं, असं सगळं करत होते. मी हे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय की छत्रपती संभाजी महाराजांनी, आपण मागे चर्चा केली होती त्याप्रमाणे, सर्व आपल्या धर्मीय लोकांसाठी, या समाजासाठी, राष्ट्रासाठी ज्या प्रकारचे बलिदान आणि आत्माहुती दिली, त्या प्रकारचाच वेगवेगळा त्रास अनेकांनी सहन केला आहे. त्यात सावरकर असतील, भगतसिंग असतील, वेगवेगळे लोक असतील, तसेच विवेकानंदही होते की ज्यांनी सुद्धा हा त्रास, हाल, अपेष्टा, आक्रंदन सहन केलं. आणि मग शेवटी आपल्या धर्माची ओळख सगळ्या जगाला त्यांनी करून दिली. एक प्रकारची आत्माहुती त्यांनी दिली धर्मासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी. स्वतःला प्रचंड त्रास करून घेतला. आणि त्यातून शेवटी आपला धर्म आणि राष्ट्र आज जगाला जे कळतंय, किंवा आपले पंतप्रधान 10-11 वर्षांपासून ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्या विवेकानंदांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं एक प्रकारे करतायत, तर ते विवेकानंद या सगळ्या गोष्टींचं मूळ होते. ते विवेकानंद सातासमुद्रापार या धर्मासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी पहिल्या प्रथम गेले होते. त्यांनी सगळ्या प्रथा परंपरा बाजूला ठेवल्या होत्या आणि प्रचंड त्रास सहन करून जगाला आपलं महत्त्व पटवून दिलं होतं. असे विवेकानंद 2-2.5 महिने अगोदर तिथे जाऊन पोहोचले. आणि मग एखाद्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असत. तिथं लिहिलेलं असे, द डॉग्स अँड इंडियन्स आर फॉरबिडन टू एंटर, की कुत्र्यांना आणि भारतीयांना या ठिकाणी आम्ही प्रवेश देणार नाही. आणि दुसरीकडे ते कुठं जात असत, तिथेही प्रवेश मिळत नसे. अशा प्रकारची वेगळीच अवस्था त्यांच्या वाट्याला आली होती. मग कुणीतरी सांगितलं की तुम्ही इथे राहू नका, बोस्टन नावाचा एक भाग आहे, तिथे तुम्ही जा. तिथे गेल्यानंतर तिथे कदाचित थोडी महागाई कमी आहे, राहण्याची व्यवस्था होऊ शकेल. तिथले लोक अमेरिकन जरी असतील तरी ते थोडे बरे आहेत, माणुसकी मानणारे आहेत, तुम्ही तिथे जा.
मग ते तिथे गेले. मग तिथे त्यांना हेल नावाच्या एक बाई भेटल्या, सनबन नावाच्या, अशा 2-3 त्यांना 2-3 माणसं बायका त्यांना भेटल्या आणि त्यांनी त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली. त्यांनी त्यांची व्यवस्था त्यांच्या घरामध्ये केली. मग विवेकानंद तिथे राहत होते. मग काही काळ इकडे तिकडे आजूबाजूला फिरत होते. आणि मग आता काय करायचं म्हणून त्या बाईंनी तिथे एक राईट नावाचे प्राध्यापक होते, तर त्यांची वेळ घेतली आणि विवेकानंदांनी प्राध्यापक राईट यांना भेटावं अशी व्यवस्था केली. की शेवटी काही वेळ विवेकानंदांचा जाईल, राईट यांचाही वेळ, चांगलं चर्चा होईल, विचारांचं आदान प्रदान होईल, असा त्यांचा उद्देश होता. आणि विवेकानंद त्या ठिकाणी तिथे गेले. मग राईट म्हणाले की हरकत नाही, तुम्ही या. आता साधारण हा 28-29 वर्षांचा युवक. आणि हे प्राध्यापक राईट त्या काळच्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये ग्रीक भाषा आणि तत्वज्ञान ते शिकवत होते. आणि अत्यंत उच्च विद्याविभूषित, अत्यंत हुशार, अत्यंत पंडित असे असणारे ते होते. आणि त्यांचं वय त्या साधारण 55-60 वगैरे वय होतं. आणि विवेकानंदांचं वय अगदीच 28-29 होतं. म्हणजे त्यांच्या लेकरा बाळांच्या वयाचे विवेकानंद, विद्यार्थ्याच्या वयाचे विवेकानंद होते. आता शेवटी काय बोलायचं, हवा पाण्याच्या 4-2 गप्पा करूया आपण आणि 15-20 मिनिट, अर्धा तास वेळ मारून नेऊया आणि मग विवेकानंदांना बाय बाय करूया, असं प्राध्यापक राईट यांना वाटलं. आणि मग त्यांची चर्चा सुरू झाली. ती चर्चा सुरू झाल्यानंतर असा विषय वेगवेगळे निघत गेले, विचारांना वाटा मिळत गेल्या, वेगळे विषय निघत गेले, निर्माण होत गेले. आणि त्यातनं 4 तास चर्चेमध्ये कसे निघून गेले हे प्राध्यापक राईट यांना कळलं नाही. आणि तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली की इंग्रजी भाषेवर कमालीचं, विलक्षण असं, म्हणजे आपण इंग्लिश लोक जे आहोत किंवा ब्रिटनचे आहेत किंवा अमेरिकेतले लोक आहेत त्यांच्या एवढंच किंवा जास्त प्रभुत्व इंग्रजी भाषेवर असणारं, सगळ्या धर्मांचा तौलनिक अभ्यास ज्यांनी केलेला आहे असं, आणि भारतीय वेद, भारतीय उपनिषद, भारतीय धर्मग्रंथ ज्यांनी त्यांचं चिंतन करून ते कोळून प्यालेले आहेत, असा एक अत्यंत बुद्धिमान आणि तीक्ष्ण असा युवक, बुद्धीचा युवक आपल्यासमोर बसलेला आहे. आणि या युवकाला आपण त्या धर्मपरिषदेमध्ये पाठवलं पाहिजे असं ते म्हणाले. मग त्यांना सांगितलं की तुम्ही गेलं पाहिजे. त्यावेळेस म्हणाले की आमच्या हिंदूंना माहितीच नाही आहे की आम्हाला एक धर्म आहे, आम्हाला प्रशस्तीपत्रही कोणी दिलं नाही, त्यामुळे मी त्या बाबतीमध्ये थोडासा अज्ञानी राहिलो. मी त्या ठिकाणी मला काही जमलं नाही, मी आत्मनिर्भर होऊ शकलो नाही, म्हणून माझ्याकडे आज काही नाही, मी जाऊ शकणार नाही. आणि मी त्या परिषदेत गेलो होतो, परंतु मला त्यांनी ओळख दिली नाही. मला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे तुमचं प्रशस्तीपत्र आहे का, प्रवेशपत्र आहे का, ते माझ्याकडे नव्हतं. आणि म्हणून मी असाच आता इकडे तिकडे भटकत वेळ काढत शेवटी माझ्या देशाकडे निघण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस राईट म्हणाले, अरे असं कसं, तुला त्या ठिकाणी जावंच लागेल. आणि मग त्यांनी एक प्रशस्तीपत्र त्यांना दिलं. त्यांनी रेकमेंडेशन ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं, हिअर इज अ मॅन हू इज मोर लर्नेड दॅन ऑल युअर लर्नेड प्रोफेसर्स पुट टुगेदर. की सगळे युरोपीय प्राध्यापक एका पारड्यात ठेवले आणि हा माणूस दुसऱ्या पारड्यात ठेवला तर याचंच पारडं जड होईल, तुमचं पारडं हलकं होईल. एवढा मोठा महान असा माणूस हा आहे, हा पुण्यात्मा आहे. आणि याला जर तुम्ही त्या ठिकाणी येऊ दिलं नाही तर तुम्ही करंटे ठराल, तुम्ही कपाळ मोक्ष करून घेण्याच्याच लायकीचे ठराल, असं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं. की ज्यांचा व्यासंग कुणाच्या पासंगाला पुरणार नाही असा एक निस्संग ह्या विवेकानंदांच्या रूपात आलेला आहे आणि तुम्ही त्याला प्रवेश दिलाच पाहिजे. त्याला तुम्ही प्रवेशपत्र मागता. त्याला प्रवेशपत्र मागणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. त्याला प्रवेशपत्र मागणं म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखं आहे. त्याला प्रवेशपत्र मागणं म्हणजे सूर्या तुला प्रकाशनाचा काय अधिकार असं विचारण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही या भानगडीत पडू नका, विवेकानंदांना त्या ठिकाणी बोलवण्याची परवानगी द्या. आणि असं म्हणत विवेकानंदांना ते प्रशस्तीपत्र घेऊन त्या ठिकाणी बसवण्यात आलं रेल्वेमध्ये. आणि तो पत्ता वगैरे दिला आणि सांगितलं की मग मी मागोमाग येतोय. विवेकानंद निघाले. आणि मग विवेकानंद ते त्या ठिकाणचं पत्ता वगैरे जे होते ते सगळं हरवून बसले. त्यांच्याकडनं ते नेमकं गहाळ झालं. म्हणजे कुणीतरी असंही म्हणालंय की प्राध्यापकाला साजेशी विस्मरणशीलता प्राध्यापक नसतानाही विवेकानंदांच्या अंगी होती, हे या ठिकाणचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. परंतु विवेकानंदांची आणखी एक वेगळी व्यवस्था झाली आणि शेवटी त्या धर्मपरिषदेमध्ये ते सप्टेंबरमध्ये पोहोचले. आणि ते पत्र त्यांनी दाखवलं. पत्र दाखवल्यानंतर तोंडात मारल्यासारखंच त्या संयोजकांना झालं. नाही, आम्हाला वाटलंच होतं हा माणूस मोठा आहे, वेश असावा बावळा परंतु अंतरी नाना कळा, असं कुठेतरी म्हणतात. अगदी हे इंग्रजीत हे असं कुठेतरी म्हणतात. तर तसं आम्हाला वाटलं होतं. मी तुला सांगत होतो ना रे त्यांना प्रवेश दे, तूच माझा ऐकत नव्हतं. शेवटी काय, एकदा स्तुती सुरू झाली की माणसं तोंड फाटेपर्यंत स्तुती करतात. तसं त्या सगळ्यात झालं. आणि शेवटी विवेकानंदांना मानसन्मानाने प्रवेश दिला गेला आणि विवेकानंदांना तिथे बसवण्यात आलं.
आणि ही सर्वधर्म परिषद सुरू झाली. आपल्याकडनं काही मुजुमदार किंवा गांधी वगैरे असे काही लोक, म्हणजे महात्मा गांधी नाही, मुजुमदार गांधी त्या काळातले काही तत्वज्ञ लोक होते, ते तिथे त्या ठिकाणी गेले होते आणि वेगवेगळ्या धर्मांच्या वतीने ते बोलणार होते. असे अनेक लोक होते आणि आनंदांनाही बोलण्याची इच्छा होतीच. तर तयारी वगैरे विशेष नव्हती आणि ते सगळे लोक असे तयार करून सगळं आले होते. म्हणजे काय, असा एक स्टेज असायचं, व्यासपीठ, त्या ठिकाणी असा एक पोडियम ठेवलेला असायचा आणि असा दिवा लावलेला असायचा आणि त्या दिव्याचा प्रकाश हा त्या ह्याच्यावर पडायचा, पोडियमचा प्रकाश वक्त्यावर पडायचा, पण वक्त्याचा प्रकाश कुठेच पडायचा नाही. अशा प्रकारचं एक खूप मोठमोठ्या इंग्रजी पल्लेदार याच्यामध्ये अवघड पद्धतीनं ते सगळे बोलत होते आणि सगळी सभा ही घायाळ झाली होती. मीच मोठा आहे, माझाच धर्म मोठा आहे, आम्ही शहाणे आहोत, अशा प्रकारचं सगळं सांगणं चालू होतं. आणि विवेकानंद तुलनेनं शांत बसलेले होते. मग संयोजकांनी आता तुम्हाला बोलायला लागेल असं त्यांना सांगितल्यानंतर विवेकानंद उठल्यानंतर ते त्या व्यासपीठावर गेले. त्यांनी भारत मातेला वंदन केलं, त्यांनी आपल्या गुरुला नमस्कार केला, त्यांची आठवण केली आणि ते सहजगत्या बोलून गेले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आता सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे शब्द किती, 4-6 शब्द, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, की अमेरिकेतल्या माझ्या भगिनींनो आणि माझ्या बंधूंनो, असं विवेकानंद म्हणाले. आणि ते म्हटल्यानंतर समोर जे 5-7 हजार श्रोते उपस्थित होते ते सगळे उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा प्रचंड असा कडकडाट केला. विवेकानंदांना समजेन असं झालं की नेमकं झालं तरी काय. कदाचित आपला वेश असा असावा, एका योग्याचा वेश, भगवा वेश आपण परिधान केला, त्याची टिंगल टवाळी करण्यासाठी तर हे हास्यकल्लोळ हा उठला नसेल. कदाचित आपण भारतीय आहोत आणि म्हणून तर आपल्याला एक प्रकारचं नीच असं दाखवण्यासाठी तरी घडत नसावं, किंवा आपलं इंग्रजी हे फारसं बरं नसेल, उच्चार चुकले असतील, आपलं काही चुकलं असेल म्हणून तर या टाळ्या वाजत नसाव्यात. परंतु तसं काहीही नव्हतं. हे सगळे लोक भारावून गेले होते की आपल्या जातीचा, धर्माचा, गोत्राचा माणूस हा नाही, परंतु हा आपल्याला सिस्टर्स अँड ब्रदर्स असं म्हणतोय. आधीचे पूर्वीचे सगळे लोक लेडीज अँड जेंटलमन, महिलांनो आणि पुरुषांनो असं म्हणत होते, परंतु याच्या मनामध्ये असा एक ईश्वरत्वाचा भाव, बंधुत्वाचा भाव होता की तो सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं ते म्हणून गेले. म्हणून जवळपास 1.5-2 मिनटं, 2.5-3 मिनटं काही जण सांगतात, टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर सगळेजण खाली बसले. विवेकानंदांनी त्यांना नम्रपणे अभिवादन केलं आणि विवेकानंदांनी त्यांचं भाषण सुरू केलं. ते म्हणाले की मी कोट्यवधी हिंदूंच्या वतीनं, भारतीयांच्या वतीनं तुम्हाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. माझं हे सांगणं नाही आहे की माझा धर्म श्रेष्ठ आणि मीच श्रेष्ठ आहे. उलट तर मी असं म्हणतो की माझा धर्म हा श्रेष्ठ आहे आणि इतर धर्मसुद्धा सत्य आणि श्रेष्ठ आहेत, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. ज्या प्रकारच्या सगळ्या नद्या शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे शेवटी कुठलंही नाव घेतलं तरी ते शेवटी केशवापर्यंत, ईश्वरापर्यंतच जाऊन पोचतं, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्यामुळे आपण भांडून वगैरे आता काही होणार नाही. आपल्याला सर्व धर्मसमभाव जपावा लागेल. आपल्याला जगामध्ये प्रेम, शांती, दया, करुणा निर्माण करायचा असेल आणि एक प्रकारचा महान अशी संस्कृती निर्माण करायची असेल तर आपल्याला धर्माबद्दलचा अवडंबर किंवा धर्माबद्दलचा अभिनिवेश सोडून द्यावा लागेल आणि माणूसपणासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागेल वगैरे वगैरे, असं विवेकानंदांनी त्या सगळ्यांना सांगितलं. 3-3.5 मिनटं ते भाषण होतं आणि प्रचंड टाळ्यांचा गडगडाट नंतरही झाला. आणि विवेकानंदांची त्या परिषदेमध्ये 5 भाषणं झाली 17 दिवसांमध्ये. त्यांचं दुसरं भाषण होतं की व्हेअर वी डिसअग्री, की धर्माधर्मांमध्ये कलह का, भेद का, तर आपली कुपमंडूक वृत्तीच याला कारणीभूत आहे आणि ती आपल्याला बदलावी लागेल, सगळ्यांचा आदर करावा लागेल, सन्मान करावा लागेल, असं विवेकानंद म्हणाले. पुढचा एक भाषण होतं रिलिजन नॉट द क्राईम बट द नीड ऑफ इंडिया, की या जगामध्ये धर्म हा काही गुन्हा नाही आहे, तर धर्म ही आपली शाश्वत गरज आहे. आणि ते तिथल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना झापू लागले. त्यांनी सांगितलं, तावातावानं बोलू लागले. ते म्हणाले की तुम्ही आम्हाला काय धर्म शिकवता? आमच्या देशामध्ये भीक मागण्यापूर्वी सुद्धा भिकारी देवाचं नाव घेतो, एवढा धर्म ओतप्रोत भरलेला आहे. तुम्ही आम्हाला धर्म शिकवू नका. तुम्हाला जर आम्हाला शिकवायचं असेल तर विज्ञान शिकवा, तंत्रज्ञान शिकवा, नोकऱ्या कशा, उद्योग कसे निर्माण करायचे, नव्या नव्या गोष्टी आम्हाला तुम्ही शिकवा, असं ते त्या ठिकाणी म्हणाले. मग त्या ठिकाणी त्यांची व्याख्यानं झाली आणि ती परिषद संपली. ती परिषद संपल्यानंतर वृत्तपत्रांमध्ये मथळेच्या मथळे छापून आले
की अत्यंत हा दैवी पुरुष आहे, काय त्याचं व्यक्तित्व, काय व्यक्तिमत्व आहे, काय भाषा प्रभुत्व आहे, काय सुंदर असं त्याचं वर्णन सगळं ते विवेकानंदांचं करण्यात आलं. आणि मग विवेकानंदांनी निघण्याची तयारी केली होती, परंतु त्यांना विनवणी करण्यात आली की तुम्ही इथे थांबावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि म्हणून काही 17, 18, 20, 25 दिवसांसाठी तिथे गेलेले विवेकानंद जवळपास 3.5 वर्ष अमेरिकेमध्ये राहिले, युरोपमध्ये जाऊन आले, इंग्लंडमध्ये राहिले. तिथल्या लोकांनी त्यांना, आता आम्ही जसं प्राध्यापक वगैरे म्हणतो, तिथल्या लोकांनी त्यांच्यासाठी ती अध्यासनं निर्माण केली. म्हणजे ज्याला चेअर ऑफ द ईस्ट ते म्हणायचे, की केम्ब्रिजमध्ये ती चेअर निर्माण केली, ऑक्सफर्डमध्ये ती चेअर, हॉवर्डमध्ये चेअर, म्हणजे असं की एक खास असं अध्यासन निर्माण करायचं. आणि त्या व्यक्तीच्या वतीनं वेगवेगळ्या विषयांवर त्याचा तो अभ्यास सगळा होणार आणि त्याच्याद्वारे ज्ञाननिर्मिती केली जाते, अशा प्रकारचं ते. तर तुम्ही आमच्याकडे राहा, आम्हाला तुमची खूप गरज आहे, अशी विनवणी करण्यात आली. 3.5 वर्ष ते त्या ठिकाणी राहिले, भारतामध्ये गेले, परत आले, परत काही दिवस राहिले, परत भारतात गेले, असं सगळं ते झालं. आणि ही 3.5 वर्ष राहिल्यानंतर त्यांनी योगाचे धडे त्या ठिकाणी लोकांना दिले, गीतेवर त्यांनी भाषणं केली, वेद काय आहेत, उपनिषद काय आहेत, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म नेमकं काय, अशी अनेक हजारो भाषणं त्यांची त्या ठिकाणी झाली. आणि ती सगळी भाषणं झाल्यानंतर 3.5 वर्ष झाल्यानंतर ते आता निघाले. आणि त्यांना कोणीतरी विचारलं की 3.5 वर्षापूर्वी तुम्ही या सुप्रसिद्ध अशा वैभव प्राप्त असलेल्या अमेरिका, इंग्लंड, युरोप या भूमीमध्ये आलात आणि तुमच्या देशामध्ये तुम्ही आता जात आहात, परंतु तुम्ही इथे येण्यापूर्वी तुमचं तुमच्या देशावर जेवढं प्रेम होतं, आताही तुमचं तेवढंच प्रेम आहे का, असं विवेकानंदांना विचारलं. त्यावेळेस विवेकानंद म्हणाले की पूर्वी मला माझ्या देशातली माणसंच फक्त प्रिय होती, परंतु आता मला माझ्या देशातल्या नद्या, डोंगर, पर्वत एवढंच काय, या देशातली धूळ सुद्धा मला आता स्वर्गासमान प्रिय आहे. द सॉईल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी, असं विवेकानंद म्हणाले. आणि मग तो कार्यक्रम संपला, विवेकानंद निरोप दिला, विवेकानंद भारतात आले. भारतात आल्यानंतर सर्वप्रथम समुद्र पार केल्यानंतर जेव्हा ते खाली आले, तेव्हा पहिल्यांदा ती माती त्यांनी हातामध्ये घेतली आणि ती आपल्या कपाळाला लावली, की जननी जन्मभूमेश्च स्वर्गादपि गरी असते, की स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशी जन्मभूमीच असू शकते. आणि म्हणून ती माती त्यांनी कपाळाला लावली. आणि मग भारतामध्ये साधारण हे 1897 हे साल होतं. 5 वर्ष ते भारतामध्ये होते. एकदा युरोप, इंग्लंडमध्ये जाऊन आले होते काही दिवस, पण बराचसा काळ ते भारतात होते. आणि भारतीय लोकांना त्यांनी एक प्रकारे अस्पृश्यता, दारिद्र्य, अज्ञान या संदर्भातलं मार्गदर्शन केलं, की आपण फक्त प्राध्यापक, वकील होऊन जमणार नाही, तर आपल्याला शास्त्रज्ञ व्हावं लागेल, आपल्याला अभियंता व्हावं लागेल, आपल्याला उद्योगपती किंवा उद्योगात कामं करणारी व्यक्ती व्हावं लागेल, नवनवं तंत्रज्ञान शिकावं लागेल. आपण इतरांना नावं ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही, साधी सोयीसुद्धा आपण बनवू शकणार नाही, अशी पात्रता कधी कधी आपल्यात नसते. आणि आपण त्यांना काय नावं ठेवतो, तर आपल्याला पात्रता वाढवावी लागेल, आपल्याला सर्वसामान्यांची सेवा करावी लागेल, की हा धर्म वगैरे, देव वगैरे सगळं ठीक आहे, परंतु या देशातला कुत्रा जोपर्यंत उपाशी आहे तोपर्यंत देवाचं नाव घेता कामा नये, असं विवेकानंद एका भाषणात म्हणाले. दुसऱ्या एका भाषणात ते असं म्हणाले की मी त्या धर्मावर विश्वास ठेवत नाही जो धर्म विधवेचे अश्रू पुसू शकत नाही, आणि त्या देवावर मी विश्वास ठेवू शकत नाही जो भुकेल्याच्या पोटी अन्न घालू शकत नाही. तो देव आणि तो धर्मच खरा जो सगळ्यांचे प्रश्न मिटवू शकेल किंवा त्यांना वेगवेगळ्या गोष्टीतनं बाहेर काढू शकेल, असं विवेकानंदांनी सांगितलं. तिसऱ्या एका भाषणामध्ये विवेकानंद म्हणाले की हे गेलेलं जे काही वैभव आहे ते आपल्याला परत मिळवायचं असेल तर आपल्याला क्लासेस जे आहेत, म्हणजे हिंदू किंवा ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे हे ठीक आहे, परंतु त्याच्यासोबत शूद्र, वैश्य हे सगळे जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल, तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत, असं विवेकानंद अशी अनेक भाषणं विवेकानंदांनी केली. परदेशामध्ये विवेकानंदांनी आपल्या धर्माचा, आपल्या हिंदुत्वाचा, भारतीयत्वाचा प्रचंड गौरव केला आणि तिकडे टीका केली, परंतु इथे आल्यानंतर त्यांनी त्या लोकांची महती आपल्याला पटवून दिली आणि सांगितलं की आपल्याला पण त्यांच्यासारखं प्रगत व्हायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही, महिलांचे प्रश्न सुटले पाहिजे, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, वगैरे वगैरे असं त्यांनी सांगितलं. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की ही जात, धर्म, पंथ हे भेद आता तोडायची वेळ आलेली आहे. शेवटी सार्वजनिक धर्म, ज्याला ते युनिव्हर्सल रिलिजन, वैश्विक धर्म म्हणायचे, की वेगळा हा धर्म असा नाही आहे धर्म, परंतु हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सगळ्यांमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या एकत्र करून एक नवीन असं तत्त्वज्ञान आता निर्माण करण्याची गरज आहे. आणि वेगळा धर्म आपल्याला निर्माण करायचा नाही, तर आपल्या सगळे हे धर्म हे सत्य आहेत, सगळे धर्म हे श्रेष्ठ आहेत. माझ्या धर्मावर जेवढं प्रेम आहे तेवढंच माझं इतर धर्मावर सुद्धा प्रेम आणि आदर असला पाहिजे, अशा पद्धतीचा भाव आपल्याला
निर्माण करायचा आहे आणि एकतेत विविधता आणि विविधतेत एकता बघायची आहे, तरच आपण प्रभूच्या परमधामापाशी पोहोचण्यासाठी अपेक्षित असलेली सत्य असेल, दया असेल, करुणा असेल, क्षमा असेल किंवा ही जी सगळी मूल्य आहेत, प्रेम असेल, शांती असेल, हे सगळं तेव्हाच आपल्याला मिळू शकेल असं विवेकानंदांनी त्या ठिकाणी सांगितलं. की शेवटी ज्ञानेश्वरांनी जे 700-800 वर्षांपूर्वी सांगितलं होतं तेच विवेकानंदांनी अमेरिका, इंग्लंड आणि भारत या देशांमध्ये तिथल्या लोकांना सांगितलं. आणि जवळपास अशी 39 वर्ष ही राजकारणापासून पूर्णपणे दूर राहून केवळ धर्म, राष्ट्र, समाज आणि संस्कृती याचं उत्थान आणि उन्नयन घडावं यासाठीच आयुष्यभर विवेकानंद प्रयत्नरत राहिले. साधारण 80-90-100 वर्षही, 200-500 वर्षही जगल्यानंतरही अनेकांना जे जमू शकत नाही ते विवेकानंदांनी 39व्या वर्षी करून ठेवलं, करून दाखवलं आणि पुढच्या पिढ्यांना प्रेरणा दिली. आणि विवेकानंद आपल्यातनं निघून गेले. ते निघून गेल्यानंतर त्यांच्या ज्या आई होत्या, त्या आई, मी मागच्या एका भाषणात आईवरच्या सांगितलं होतं की त्यांच्या ज्या आई होत्या त्यांनी विवेकानंदांना ते भारतात आल्यानंतर विनंती केली होती की मला तुझ्यासोबत 4 धामाची यात्रा करायची आहे, कारण प्रभूच्या आशीर्वादाने तुझा जन्म झाला. त्यावेळेस विवेकानंदांनी, तसं ते संन्यस्त होते, घरदार सोडून निघून गेले होते, पण आईची इच्छा त्यांनी शेवटी पूर्ण केली. आणि ते जिथे आईसोबत जात असत तिथे लोक येत असत आणि विवेकानंदांच्या गळ्यामध्ये हार घालत असत. विवेकानंद बाजूला सरकत असत आणि म्हणत असत की मी आज जो काही आहे तो माझ्या आईमुळे आहे, म्हणून माझ्या आईच्या गळ्यामध्ये तुम्ही हार घाला. आणि मग विवेकानंदांच्या आईचा सगळेजण गौरव करत असत. तर हे सगळं विवेकानंदांच्या आईला शेवटी आठवलं आणि विवेकानंदांचा देह त्या चितेवरती ठेवलेला होता. विवेकानंदांच्या आई बाजूला बसलेल्या होत्या. परिस्थिती अशी असते की आईचं वय साधारण 80-85-75 वगैरे असतं आणि मुलाचं वय 40-45-50 असतं. आणि तेव्हा आई गेल्यानंतर आई चितेवर असते आणि मुलगा अग्नी देत असतो. इथे एक वेगळीच अवस्था निर्माण झाली होती की विवेकानंदांच्या चितेला अग्नी देण्याचं काम स्वतः आई तिथे बाजूला उभी होती, अशी अवस्था निर्माण झाली होती. त्या आईला ते दुःख आता बघवलं कुणालाही जाणार नाही, कोणत्याच आईला, तसं त्या आईलाही ते बघवलं गेलं नाही. आणि त्या असं म्हणाल्या की पोरा, शेवटी ज्या जागेवर आज मी असायला पाहिजे त्या जागेवर आज तू आहेस, आणि या जागेवर आज तू असायला पाहिजेस त्या जागेवर आज मी उभी आहे. परंतु तू नेहमी सांगायचास की हा देह नश्वर आहे, परंतु प्राणी मात्रांमध्ये सगळ्यांमध्ये ईश्वर आहे आणि त्या ईश्वराचा शोध घेणं हेच आपल्या आयुष्याचं पहिलं आणि शेवटचं कर्तव्य असलं पाहिजे. ते तू आयुष्यभर केलंस आणि तू आता निघून जात आहेस. परंतु निघून गेल्यानंतर जेव्हा तू त्या प्रभूच्या परमधामापाशी पोहोचशील, त्याच्या चरणाश्रित होशील, तेव्हा तू जर त्याला काही मागणं मागणार असशील तर हे मागणं नक्की माग की माझ्या पाठोपाठ माझी आई देखील या ठिकाणी येणार आहे, म्हणून तुला जर माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची असेल तर माझ्या शरीराच्या देहाच्या भोवतीच अगदी 3.5 हात जागा माझ्या आईसाठी सुद्धा राखून ठेव. माझी आई सुद्धा आता येतच आहे, एवढीच फक्त प्रार्थना त्या प्रभूला कर. अशी आईने त्या विनवणी केली, 2 हात जोडले आणि शेवटी अग्नी वगैरे देण्यात आला. पण मी मगाशी म्हटलं तसं विवेकानंद आपल्या साधारण 40व्या वर्षाच्या आत निघून गेले, परंतु त्यांनी जे आपल्या सगळ्यांसाठी करून ठेवलेलं आहे, त्यांचं जे साहित्य आहे, त्यांचं जे तत्वज्ञान आहे, त्यांची भाषणं, पत्र, पुस्तकं सगळं आहे, ते जवळपास 9-10 हजार पानांचं ते सगळं साहित्य आहे. तर त्यातलं काही आपल्याला समजा वाचता आलं किंवा त्यांच्यावरचा काही चित्रपट असेल, काही बघता आलं, तर तेवढंच पुण्य आपल्या पदरी पडून पुढच्या पिढ्यांना ते संचित आपण देऊ शकू. इथे दांडेकर पुलाच्या जवळ जो रामकृष्ण आश्रम आहे, साधारण सकाळी 8 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी साधारण 3:30-4 पासून रात्री 8 पर्यंत तो खुला असतो सगळ्यांसाठी. तिथे जाऊन आपण दर्शनही घेऊ शकतो. तिथे काही छोटी छोटी पुस्तकं असतात, त्याचाही आपण आस्वाद घेऊ शकतो. अशा प्रकारे आपला धर्मराष्ट्र समाज संस्कृतीसाठी प्रचंड मोठं असं योगदान देणारे, त्रिखंड कीर्ती तत्ववेत्ता, प्रकांड पंडित असणारे, साधक असणारे विवेकानंद आपल्याला सोडून निघून गेले. विवेकानंद जरी गेले असले तरी त्यांनी जे आपल्याला देऊन ठेवलेलं आहे संचित, ते सतत आपल्यासोबत राहणार आहे आणि आपल्याला तेच सांगणार आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, तूच तो आहेस, उठ, जागा हो आणि तुझं ध्येय मिळेपर्यंत तू थांबू नकोस. तुझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. कुणी निंदा केली, स्तुती केली, पैसे मिळाले अथवा मिळाले नाही, मरण आज आलं किंवा उद्या आलं मरण तरी हरकत नाही, परंतु जे तुझं कार्य आहे, जे ईश्वराचं कार्य आहे, ते तू सातत्याने आणि साकल्याने करत राहा. अशी या ठिकाणी विवेकानंदांची भावना होती. त्याला आपण पूर्णत्व देण्याचा प्रयत्न आपल्या परीनं करूया.
एवढं मी सांगतो. या भाषणामध्ये जे काही चांगलं तुम्हाला आढळलं ते सगळं रामकृष्ण विवेकानंदांचं आहे आणि ज्या काही चुका असतील त्या माझ्या आहे, एवढं मी विनम्रपणे मान्य करून आपल्यामध्ये वसत असणाऱ्या परमेश्वराला मनापासून प्रणाम करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.